सो स्टुडंट, आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या न्यू टॉपिकला, दॅट इज लाईट. तर स्टुडंट, या चॅप्टरला सुरुवात करण्या अगोदर बघा, कॅन यू रिकॉल मध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट इज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय असते. त्यानंतर तुम्हाला सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. तर हे आपण इयत्ता 9वी मध्येच बघितलेलं आहे. तरी मी काय करतो, एकदा याला रिवाइज करतो तुमच्यासाठी, म्हणजे तुमचा टॉपिक क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर आपण आपल्या न्यू टॉपिककडे वळू, दॅट इज रिफ्रॅक्शन. तर स्टुडंट, सुरुवात करू आपण रिफ्लेक्शन पासून. रिफ्लेक्शन म्हणजे काय असते. रिफ्लेक्शन मीन्स सिंपल बाउन्स बॅक ऑफ अ लाईट. जसं की आपण मागील इयत्तेमध्ये बघितलेलं आहे की एक मिरर आहे आणि मिररवर जर एक रे ऑफ लाईट इन्सिडेंट केला तर या रेला आपण म्हणतो इन्सिडेंट रे. त्यानंतर जिथे आपण या रेला इन्सिडेंट करणार त्या पॉइंटला आपण म्हणतो पॉइंट ऑफ इन्सिडन्स. आणि या पॉइंट ऑफ इन्सिडन्सवर एक नॉर्मल असते, याला आपण एन ने दर्शवतो. राईट, एवढं तुमच्या लक्षात आहे. आणि ही नॉर्मल या इन्सिडेंट रे सोबत एक अँगल फॉर्म करते. त्या अँगलला म्हणतात अँगल ऑफ इन्सिडन्स, जो आपण स्मॉल आय ने दाखवतो. त्यानंतर स्टुडंट बघा, या पॉइंट ऑफ इन्सिडन्स पासून हा आलेला जो इन्सिडेंट रे आहे हा काय होतो, रिफ्लेक्ट होतो, मीन्स बाउन्स बॅक होतो. बाउन्स बॅक झाल्यानंतर हा रे रिफ्लेक्ट जो झाला याला म्हणतात रिफ्लेक्टेड रे, आणि हा आपण कॅपिटल आर ने दाखवतो. आता हा रिफ्लेक्टेड रे या नॉर्मल सोबत एक अँगल बनवतो, त्याला म्हणतात अँगल ऑफ रिफ्लेक्शन. एवढं आलं लक्षात तुमच्या. जो रिफ्लेक्टेड रे नॉर्मल सोबत अँगल बनवतो त्याला म्हणतात अँगल ऑफ रिफ्लेक्शन, तो स्मॉल आर ने दाखवतो. आता ह्या दोन्ही गोष्टी बघा, इन्सिडेंट रे आला, पॉइंट ऑफ इन्सिडेंसवर आल्यानंतर या पॉइंटला पॉइंट ऑफ इन्सिडेंस बनणार, इथून हा रिफ्लेक्ट झाला, बाउन्स बॅक, कॅपिटल आर ने दाखवतो. इन्सिडेंट रे नॉर्मल सोबत एक अँगल बनवतो त्याला म्हणतात अँगल ऑफ इन्सिडन्स, आणि नॉर्मल सोबत रिफ्लेक्टेड रे जो अँगल बनवतो त्याला म्हणतात अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आता हे तुमचं क्लिअर झालेलं आहे स्टुडंट. तर आता हे जे सगळं काही आहे हे एका प्लेन मध्ये आहे. राईट, प्लेन म्हणजे एका भागामध्ये या तिन्ही लाईन्स आहेत. कोणकोणत्या, इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे. हे तिन्ही जर एका प्लेन मध्ये असतात तर हा झाला आपला फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन. यालाच आपण म्हणतो पहिला नियम, लॉ ऑफ रिफ्लेक्शनचा. त्यानंतर सेकंड बघा, सेकंड लॉ काय आहे. तर इथे जो अँगल तयार झालेला आहे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे ऑलवेज इक्वल असतात. तर सेकंड पॉईंट आपण असा दाखवू शकतो, अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे हा जर 45 डिग्रीचा असेल तर हा पण 45 डिग्रीचा असतो. तर आता हे तुमच्या लक्षात आलं, याला म्हणतात लॉज ऑफ रिफ्लेक्शन. हे इयत्ता 9वी मध्ये होतं. आता आपण काय बघणार आहोत, आता बघणार आहोत आपण रिफ्रॅक्शन बद्दल. रिफ्लेक्शन तर तुमच्या लक्षात आलं, सिंपल बाउन्स बॅक ऑफ अ लाईट इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्शन. बाउन्स बॅक म्हणजे जेव्हा लाईट येतो आणि बाउन्स होऊन जातो त्याला आपण रिफ्लेक्शन म्हणतो. हे तुम्ही लहानपणी सुद्धा केलं असेल. आरसा हातात धरून सूर्याचे जे किरण येतात तर तो लाईट दुसरीकडे आपण चमकवत असतो, तर याला म्हणतात लाईटचं रिफ्लेक्शन. जसं लाईट येते, आरशावर पडते आणि लाईट रिफ्लेक्ट होतो, त्याला रिफ्लेक्शन असं म्हणतात. पण आता आपल्याला शिकायचंय रिफ्रॅक्शन म्हणजे काय. रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन मध्ये काय फरक आहे, सगळ्यात पहिले हे बघून घेऊ. तर आता स्टुडंट बघा, रिफ्लेक्शन म्हणजे काय असते, सिम्पली बाउन्स बॅक ऑफ अ लाईट इज कॉल्ड एज रिफ्लेक्शन. आणि ही डायग्राम तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर रिफ्रॅक्शन म्हणजे काय असते. रिफ्रॅक्शन म्हणजे जेव्हा लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जातो, म्हणजे व्हेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम इट इज कॉल्ड एज रिफ्रॅक्शन. आणि त्याची डायग्राम तुम्ही इथे बघू शकता. आता हे जे होते रिफ्लेक्शन हे आरशावर होते, आणि रिफ्रॅक्शन हे ग्लासमध्ये, वॉटरमध्ये किंवा कोणत्याही एका ट्रान्सपरंट मीडियम मध्ये हे घडून येते. म्हणजे आता जर उदाहरणार्थ आपण म्हटलं तर रिफ्रॅक्शन म्हणजे काय, जेव्हा एका काचातून उजेड जातो, आरपार जातो लाईट, तेव्हा त्याला आपण म्हणतो रिफ्रॅक्शन. आणि जेव्हा आरशावर लागून दुसरीकडे जातो किंवा एखाद्या वस्तूवर लागून दुसरीकडे रिफ्लेक्ट होतो त्याला रिफ्लेक्शन म्हणतात. आता दोन्ही पॉईंट क्लिअर झालेत तुमचे. आता बघू रिफ्रॅक्शन बद्दल. तर टोटल रिफ्रॅक्शन म्हणजे काय असते बघा, सिम्पली याला समजण्यासाठी आपण एक ग्लास घेऊ. ग्लास म्हणजे काच घेतलेला आहे आपण. या काचावर जर रे ऑफ लाईट इन्सिडेंट केला, याला आपण आय ने दाखवणार, दिस इज इन्सिडेंट रे. आणि इथे पॉइंटवर आल्यानंतर हा झाला पॉइंट ऑफ इन्सिडन्स. व्हेरी गुड. तर हा पॉइंट ऑफ इन्सिडन्सवर काय होईल, एक नॉर्मल लाईन क्रिएट होईल, त्याला आपण कॅपिटल एन ने दाखवतो. आणि जेव्हा ही नॉर्मल लाईन इथे येते त्यानंतर काय होते बघा, इन्सिडेंट रे आल्यानंतर नॉर्मल पासून ही काय होते, खाली बेंट होते ही लाईन. ही नॉर्मल तर स्ट्रेट राहणार, पण या पॉइंट ऑफ इन्सिडन्स पासून हा टुवर्ड द नॉर्मल बेंट होणार रे ऑफ लाईट, त्याला आपण म्हणतो इट इज रिफ्रॅक्टेड रे, आणि तो कॅपिटल आर ने दाखवतो. आता सिमिलरली जसं रिफ्लेक्शन मध्ये अँगल्स बनवले होते
नॉर्मल सोबत, तसे इथे सुद्धा अँगल्स बनणार नॉर्मल सोबत. तर हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स आणि हा झाला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. तर अशा प्रकारे अँगल आय आणि अँगल आर इथे फॉर्म होतात. आता लॉ ऑफ रिफ्रॅक्शन काय असतात हे आपण फर्दर डिटेलमध्ये स्टडी करणारच आहोत. तर आता हे तुमच्या लक्षात आलं, जसं हे ग्लासमध्ये होते, एअरमधून ग्लासमध्ये लाईट ट्रान्सफर झाला, तसंच त्याला आपण म्हणतो एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये लाईट ट्रान्सफर झाला. तर याला काय म्हणतात, रिफ्रॅक्शन म्हणतात. एवढं समजलं तुम्हाला. आता अजून एक उदाहरण घेऊया समजण्यासाठी. बघा आता इथे तुम्ही बघू शकता, एक डायग्राम तुम्ही बघितली, इथे वॉटर आहे. त्या वॉटरमध्ये जेव्हा पेन्सिल टाकलेली असते तर इथे पेन्सिल आपल्याला बेंट झालेली दिसते. तर ही पेन्सिल बेंट का झालेली आहे, इथे काय रिझन आहे? खरोखर पेन्सिल वागते का अशी पाण्यात गेल्यानंतर? तर ऑब्व्हियसली नॉट, कारण आपल्यालाही माहिती आहे जेव्हा आपण त्या पेन्सिलला बाहेर काढतो तर ती पेन्सिल आपल्याला जशाला तशीच दिसते. मग ही पाण्यात गेल्यानंतर वाकलेली का दिसते? तर याला सुद्धा म्हणतात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता इथे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट काय होते मग नेमकं? तर याच्या मागची प्रोसिजर काय आहे तर तुम्ही इथे बघू शकता. याला समजण्यासाठी आपण इथे डिटेलमध्ये घेऊ. हा सरफेस आहे वॉटरचा. यामध्ये जेव्हा आपण पेन्सिल डीप करतो, आता पेन्सिल डीप केल्यानंतर तुम्ही बघू शकता लगेच आपल्याला बेंट झालेली आणि थोडी अशी जाडी झालेली दिसून येते. आता ही कशामुळे होते? जेव्हा रे ऑफ लाईट येतात आणि वॉटरच्या सरफेसवर पडतात. वॉटरच्या सरफेसवर पडल्यानंतर सध्या हे रे ऑफ लाईट कोणत्या मीडियममध्ये आहेत? एअर मीडियममध्ये आहेत, किंवा याला म्हणतो आपण रेअरर मीडियम. रेअरर मीडियम मधून हे पाण्यामध्ये जातात, म्हणजेच डेन्सर मीडियम मध्ये जातात. तेव्हा हे रे ऑफ लाईट बेंड होतात नॉर्मलकडे, आणि नॉर्मलकडे बेंड झाल्यानंतर ती आत टाकलेली वस्तू सुद्धा आपल्याला नॉर्मलकडे बेंड झालेली दिसून येते. त्यामुळे इथे पेन्सिलचं जे आहे वाकलेली आपल्याला दिसते. याला म्हणतात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. लाईटच्या रिफ्रॅक्शनमुळे आपल्याला ही पेन्सिल अशी दिसून येते. आता कुठलीही ऑब्जेक्ट जर तुम्ही अशी टाकली तर तुम्हाला सेम हाच फरक जाणवेल, ड्यू टू द रिफ्रॅक्शन. इवन तुम्ही दुसऱ्या डायग्राम मध्ये बघू शकता, एका ग्लासमध्ये जर काही कॉइन टाकला तर तो कॉइन पाण्यात टाकल्यानंतर थोडा जाड दिसू लागतो. याचं रिझन काय? हे सुद्धा आहे रिफ्रॅक्शन. याच्या आत कॉइन टाकल्यानंतर इथे पण रिफ्रॅक्शन घडून येते. रे ऑफ लाईट पाण्यात जातात, म्हणजे एअर मधून डेन्सर मीडियम मध्ये जातात आणि ते बेंड होतात, त्यामुळे सुद्धा इथे रिफ्रॅक्शन घडून येतं. तर आता हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता हे रे ऑफ लाईट वेगवेगळ्या डायरेक्शनने कसे इन्सिडेंट होतात आणि कसे रिफ्रॅक्ट होतात याला जरा डिटेलमध्ये बघू.